नमस्कार मित्र मैत्रिणींनो, रिक्रिएशन विथ मोहिनी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। फ्रेंड्स, इथे तुम्ही बघू शकता माझ्या या काचेच्या पॉटमध्ये 2-3 प्रकारचे मी कटिंग्स पाण्यात ग्रो करायला ठेवलेले आहेत। एक वंडरिंग जूचा आहे, एक नियॉन मनी प्लांट आहे, तसेच एक साधा रेग्युलर हिरवा मनी प्लांट जो असतो त्याचे कटिंग आहे आणि हे एक ब्रोकन हार्टचे मला कटिंग मिळालेले होते, तर तेही मी पाण्यात ग्रो करायला ठेवले होते। त्याला 1-2 मुळे फुटलेली आहेत, तर आता मी ते कुंडीमध्ये शिफ्ट करत आहे। वंडरिंग जूचे प्लांट आपण 2-3 प्रकारे ग्रो करू शकतो। त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही बघू शकता किंवा वरच्या साईडला त्याची लिंक पण मी देईल, तिथेही तुम्ही चेक करू शकता। इथे हा माझा छोटा हँगिंग पॉट आहे, त्यामध्ये माती, कंपोस्ट आणि थोडंसं परलाईट याचं मिश्रण ऑलरेडी होतं, तर त्याच्यातच आता एक छोटासा खड्डा करून हे कटिंग मी त्याच्यात खोचून देणार आहे। इथे तुम्ही बघू शकता ही माती पण मी आधीच भरपूर प्रमाणात पाणी देऊन भिजवून ठेवलेली आहे, त्यामुळे कटिंग लावल्यानंतर मला वेगळं पाणी परत द्यायची गरज नाही। कटिंग खोचल्यावर त्याच्या आजूबाजूने थोडासा हलकासा मातीचा दाब द्यायचा आहे, जेणेकरून कटिंग सेट व्हायला मदत होईल। हे पहा, इथेही तुम्ही बघू शकता मी याच्या आधी वंडरिंग जूचे कटिंग या पॉटमध्ये लावलेले होते। इथे देखील वंडरिंग जूचे कटिंग आहे आणि याच्यावरतीच टर्टल वाईनचे पण प्लांट मी ग्रो करायला ठेवलेले आहेत, तुम्ही बघू शकता। मी तर म्हणेन नव्याने बागकाम शिकणाऱ्यांनी या प्लांट पासूनच सुरुवात करावी। एका हँगिंग पॉटमध्ये माझ्याकडे ऑलरेडी पर्पल हार्टचे प्लांट ग्रो केलेले होते, तर त्याच्यातलेच कटिंग मी हे दुसऱ्या हँगिंग पॉटमध्ये ग्रो करायला ठेवले होते। कंपोस्ट आणि माती एवढेच मिश्रण घेऊन मी हे कटिंग या पॉटमध्ये लावलेले होते। तर फ्रेंड्स, तुम्ही ते बघू शकताय 4-5 महिन्यात माझी ही कुंडी पर्पल हार्टच्या प्लांटनी बऱ्यापैकी भरून गेलेली आहे। बघा, नव्याने बागकाम शिकणाऱ्यांसाठी हे अजून एक प्लांट त्यांच्या लिस्टमध्ये त्यांना ॲड करता येईल, हो की नाही? फ्रेंड्स, इथे तुम्ही बघू शकता 1 वर्षामध्ये माझा हा हँगिंग पॉट अगदी पर्पल हार्टच्या प्लांटने पूर्णपणे भरून गेलेला आहे। एकदम लो मेंटेनन्स आणि ग्रो करायला अतिशय सोपे असे हे पर्पल हार्टचे प्लांट आहे। आणि हो, या प्लांटला जर ऊन देखील मिळाले तर या प्लांटवर अशी छोटी छोटी छान अशी गुलाबी फुले देखील येतात। हे माझे सिंगोनियमचे प्लांट, याच्यातलीच एक फांदी तुटून पडलेली होती, तर ती मी दुसऱ्या कुंडीत अशीच खोचून ठेवली, तर तीही आता बऱ्यापैकी ग्रो होत आहे। फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू।